जीवनामध्ये बाकीच्या नात्यांची कदाचित जी पोकळी आहे ती कोणीतरी भरून काढेल, पण आईचं कर्तृत्व आणि आईचं अस्तित्व हे असं असतं की ज्याची पोकळी या जीवनामध्ये दुसरं कोणीच भरून काढू शकत नाही. म्हणतात माणसं, म्हणतात आई मरो मावशी जगो. नाही रे गड्या, आई मरो आणि मावशी जगो असं म्हणायला आई का आत्या असते, आई का मावशी असते, आई का काकी असते? आईसारखं प्रेम या जगामध्ये दुसरं कोणी करणार नाही. एवढ्या महिला मंडळ आहे माझ्यासमोर. जोपर्यंत माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या पिशवीचं वजन वेगळं असतं. बस आई माहेरातली जाऊ द्या, आपल्या पिशवीचं वजन हलकं झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. म्हणून आई ही पाहिजे महाराज जीवनामध्ये. आईचं अस्तित्व हे जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, बापाचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, पण ते गेल्यानंतर त्यांची उणीव जी भासते ना, ती उणीव या जगामध्ये दुसरं कोणी भरून काढू शकत नाही. म्हणून जोपर्यंत ते आहेत त्यांना जपा गड्या. आज खऱ्या अर्थानं आईवडिलांना जपा हे सांगण्याची या महाराष्ट्रामध्ये गरज पडते, हीच मोठी शोकांतिक आहे. हा महाराष्ट्र त्या साधू संतांचा आहे ज्या साधू संतांनी आम्हाला वेदामध्ये सुद्धा सांगताना सांगितलं मातृदेवो भव पितृदेवो भव. अरे आई वडिलांना देवाचा दर्जा देणाऱ्या संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो, त्या संस्कृतीमध्ये आई वडील सांभाळा असं जर सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असावं. आज पंढरपूरच्या दिशेनं लाखो भाविक निघाले. आषाढी वारीला पंढरपूरच्या दिशे पंढरपुरामध्ये 10-15 लाख लोक असतात. अरे ज्या भगवंताच्या दर्शनाला तुम्ही तिकडे पंढरपूरला चाललात, कधी विचार केला तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये का आला, का पंढरपूरला आला, काय गरज होती त्याला यायची? लक्षात घ्या, काय गरज होती पांडुरंगाला उभं राहण्याची? एकच कारण आहे, पुंडलिकानं आपल्या आईवडिलांची केलेली सेवा आणि त्या सेवेच्या आधारावर आजही हा पांडुरंग त्याच विटेवर उभा आहे जी विट पुंडलिकरायानं भगवान परमात्म्याला उभे राहण्याकरता दिली. लक्षात घ्या, आजही भगवान परमात्मा तिथं उभा आहे. अरे जर कदाचित पुंडलिकानं आई वडिलांची सेवाच केली नसती तर त्या पांडुरंगाचं दर्शन आम्हाला कसं झालं असतं? म्हणून लक्षात घ्या, देवाची सेवा करून तुम्हाला आई वडील मिळणारच नाहीत गड्या, मिळणारच नाहीत. पण आई वडिलांची सेवा करून तुम्ही देवाला प्राप्त करून घेऊ शकता. हा इतिहास आमच्या महाराष्ट्राचा आहे. सोपं नाही महाराज. काही काहींना वाटतं काय गरज आहे या महाराष्ट्रामध्ये सांगण्याची. अरे त्या साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा, त्या शूरवीरांचा महाराष्ट्र आहे की एका आईच्या शब्दा खातीर ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आईच्या एका शब्दा खातीर आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं. आई वडिलांच्या सेवेकरता स्वतः मरणाच्या दारात गेला. त्या श्रावणाच्या मातीत आपण जन्माला आलो आणि त्या महाराष्ट्रात जर आज सांगावं लागत असेल की आई वडिलांना जपा, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर आज वृद्ध आश्रम जर उघडत असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय? लक्षात घ्या. म्हणून आजही एखाद्या वृद्ध आश्रमात गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं, बऱ्याच ठिकाणी जातो आम्ही, कायम जातो. हे जे ज्या वृद्ध आश्रमात गेलो त्या वृद्ध आश्रमातील लोकांना जर भेटलं ना तर त्या वृद्ध आश्रमातील लोक असं एकही माणूस म्हणत नाही की माझा मुलगा शेतकरी आहे. प्रत्येक माणूस सांगतो महाराज माझा मुलगा कलेक्टर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे. का? अरे एवढं त्या आईवडिलांनी शिकवलं, एवढं शिकवलं आणि एवढं मोठं केलं की त्या आईवडिलांची लाज वाटायला लागली. मी तर असं म्हणतो गड्या, पोरांना शिकवा पण ते शिक्षण देत असताना पोरांना संस्कृती सुद्धा शिकवा. जर तुम्ही फक्त वेल एज्युकेटेड मुलांना करत असाल तर भविष्य तुमचं सुद्धा अंधारात आहे. लक्षात घ्या, वेल एज्युकेटेड करण्यासोबत तुम्ही वेल कल्चरर सुद्धा त्यांना केलं पाहिजे. जो एज्युकेशन बरोबर संस्कृतीचं ज्ञान आपल्या मुलांना देत असेल, लक्षात घ्या, त्या माणसाचं भविष्य निश्चित उज्ज्वल असल्याशिवाय राहणार. मग आपण आपल्या आईवडिलांना जपलं पाहिजे गड्या. गेल्यानंतर कळतं की आपले आईवडील काय असतात. काय झालं, एक पोरगा, आपली आई थोडीशी आंधळी असल्यामुळे ती त्या पोराला तिची लाज वाटायची.
की अरे का बरं तू शाळेत येते आई, तुझा एक डोळा नाहीये, तू आंधळी आहेस, मला त्या गोष्टीची लाज वाटते. अगं तुझा असा चेहरा, असा कुरूप चेहरा कुठं एकाही पोराच्या आईचा नाही, तू काय ते शाळेत. पण पोरगा हुशार होता महाराज, 10वी पर्यंत शाळा शिकला. आईनं काबाड कष्ट केले. का? कारण की नवरा मेलेला होता गड्या, पोटात असता हा लहान असताना नवरा मेलेला असताना आईनं दुसरं लग्न न करता या एका मुलावर पूर्ण आयुष्य काढायचं ठरवलं. या मुलाला काबाड कष्ट करून, रात्रीचा दिवस करून, हाडाचे काढे करून, रक्ताचं पाणी करून या मुलाला वाढवलं. पण हाच मुलगा कालांतरानं म्हणू लागला, आई मला तुझी लाज वाटते, अगं तुला एक डोळा नाही, असं हिनवू लागला. 10वीमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये पहिला नंबर आला, स्कॉलरशिप मिळाली. पुढच्या शिक्षणासाठी शहराच्या गावाला गेला. अरे तिथं सुद्धा स्कॉलरशिप मिळाली, तिथं सुद्धा जिल्ह्यात नंबर काढला पोरानं. आणि पुढच्या शिक्षणासाठी विदेशामध्ये गेला. विदेशामध्ये जाऊन सुद्धा शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन काही दिवसानं कालांतरानं परत आला. परत आल्यानंतर मोठ्या थाटामाटामध्ये राहतं. आई आता कृश झालेली आहे, चालवत नाही रे, समोर दिसत नाही, हातामध्ये काठी आहे, कमरेमध्ये वाकलेली आहे. काठी टेकत 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 त्याच्या दारापर्यंत गेली. दारापर्यंत गेली, दाराची बेल वाजवली, दार ठोकावलं. दार एका पोरानं उघडलं. त्या पोरानं जसं या म्हातारीला पाहिलं ना, ते पोरगं घाबरलं गड्या, घाबरलं. अरे असं कोण आहे आमच्या दारामध्ये? एक स्त्री आली, तिनं पाहिलं. कोण आहात आजी तुम्ही, कोण आहात? अहो इथं तुमचं काही काम नाही. तिनं सांगितलं माझा बाळू इथं राहतो का? अरे अडाणी येते आहे, काय तिला कळणार आहे, माझा बाळू इथं राहतो का? अरे इथं कोणी बाळू राहत नाही. म्हातारीला काढून दिलं. म्हातारी गेटमध्ये बसली. माझ्या पोराची आता गाडी येईल, मी आता त्याला भेटेल, आता गाडी येईल, मी आता त्याला भेटेल या आशेनं आई गेटमध्ये बसली. बाळाची गाडी आली, गेट उघडलं गेलं, गेटमधून गाडी बाहेर पडली. गाडी सरळ निघून गेली. बाळानं फिरून सुद्धा पाहिलं नाही. गेटवर जो वॉचमन होता त्यानं पाहिलं, आजी कोण आहात तुम्ही? त्यावेळेस तिनं सांगितलं, बाळा या बंगल्याचा मालक जो आहे ना, तो माझा पोरगा आहे रे, एकदा त्याला डोळ्यानं पाहायचं होतं, म्हणून गड्या आयुष्याच्या शेवटी का होईना पण मी इथं आले. पण त्याचं काय तोंड मला पाहायला मिळालं नाही गड्या. त्याचा एखादा फोटो असेल तर फोटो दाखव मला, फोटो पाहून मी समाधान मानेल, परत जाईल मी माझ्या गावाकडं, काय करायचं मला इकडे राहून. आजीनं फोटो पाहिला. बस माझ्या मुलाचं एवढ्या आनंदामध्ये आहे ना, एवढ्या आनंदात असेल तो. बस देवा काय अपेक्षा नाही रे तुझ्याकडे, काही मागणं नाही, माझ्या पोराला एवढं मोठं केलंस तू देवा. बस त्याचा आनंद पाहून माझ्या मनामध्ये आनंद आहे, याच्या पलीकडं मला काही नको आहे. निघाली आई परत, काठी टेकत टेकत परत निघाली. परत आपल्या गावाला गेली. काही दिवस निघून गेले. गावातल्या काही शिक्षकांनी त्या मोठ्या माणसाचा सत्कार ठेवला, म्हणून तो गावाकडे आला. काळ उलटून गेला काही, तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर त्यानं पाहिलं, सत्कार झाला, पण त्याचे पाऊलं आपोआप आपल्या घराच्या दिशेनं चालू लागले. गेला. दरवाजाला कुलूप आहे, दारासमोर घाण पडलेली आहे. बरेच दिवस झालं झाडलं नाही, अशा अवस्थेमध्ये घर पाहिलं. आणि त्या पोरानं शेजारच्यांना विचारलं, का हो इथं त्या आजी राहत होत्या ना? त्या शेजारच्या मावशीनं सांगितलं, तू कोण आहे? म्हटले मी त्यांचा मुलगा आहे. बाळा फार आठवण काढीत होती रे तुझी आई तुझी, एकदा तरी माझा बाळू मला भेटायला येईल या आशेनं पूर्ण आयुष्य घालवलं रे. पण तुला एकदा सुद्धा यावं वाटलं नाही का तिला भेटायला? एकदा सुद्धा यावं नाही वाटलं? अरे असं कसं आयुष्य घालवलंस बाळा तू? अरे तिनं पूर्ण आयुष्य तुझ्यासाठी वेचलं, रात्रंदिवस लोकांच्या शेतामध्ये जाऊन लोकांचं काबाड कष्ट करून तुला शिकवलं, आणि तुला एकदा सुद्धा भेटावं वाटलं नाही. त्यानं सांगितलं, मला माझ्या आईची लाज वाटत होती. अरे तिनं कष्ट केलं त्यावेळेस तू लाजला, तिच्या कष्टाचे पैसे घेताना तू लाजला नाही, तिच्या कष्टाच्या पैशावर तू शिक्षण घेताना लाजला नाही, आणि तिचा चेहरा पाहिला तुला लाज वाटली. अरे असा कसा मुलगा आहे तू? ती बाई घरात गेली. तिनं सांगितलं, हे शेवटचं पत्र तिनं माझ्याकडे ठेवलं, ज्या दिवशी तू या दारामध्ये येशील त्या दिवशी हे पत्र तुझ्या हातामध्ये द्यायला सांगितलं. पोरानं पत्र घेतलं, पत्र उघडलं, पत्रातला मजकूर वाचायला सुरुवात केली. बाळा तू कायम म्हणत होता, आई मला तुझी लाज वाटते, तुला एक डोळा नाहीये, तू अशी दिसते, तू तशी दिसते. अरे ऐक, लहान होता तू 2 वर्षाचा,
ज्या वेळेस तुझ्या बापाचा, माझा आणि तुझा गाडीवरून पडून ऍक्सिडेंट झाला, त्याच ऍक्सिडेंटमध्ये तुझा बाप मेला. तुला लागलं, मला लागलं. अरे तुला नुसतं लागलं नाही, त्या ऍक्सिडेंटमध्ये तुझा एक डोळा गेला. त्यावेळेस मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर माझा नवरा गेलाय, मला पाहणारं कोणी नाही आता, पण माझ्या मुलाला अजून सगळं जग पाहिजे आहे. डॉक्टर साहेब माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला तो डोळा बसवा. आजही तुझ्या डोळ्यांनी पाहतोय, तो डोळा तुझा नाही बाळा, तो डोळा माझा आहे, लक्षात ठेव. अरे एवढं मोठं अंतकरण फक्त आईचं असू शकतं. पोरानं ते पत्र पाहिलं, पोरगा गुडघ्यावर बसला, ढस 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 रडू लागला की आई आई एकदा भेट दे ना, मला सांगा. आता किती ओरडला म्हणजे याची आई याला भेट देणारे नाही रे गड्या, नाही भेट देणार. म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत आहेत ना आईच्या कष्टाची आणि बापाच्या कपड्याची माणसाला कधीच लाज वाटायला नको. कारण की आई जेवढं कष्ट करते ते आमच्यासाठी करते, आणि बाप फाटके कपडे घालत असेल तर तो आमच्यासाठी घालतो. म्हणून बापाच्या कपड्याची आणि आईच्या कष्टाची कधीच लाज वाटू देऊ नये माणसाला. म्हातारे असतील, जास्त बोलत असतील, माणसाला कधी कधी राग येतो. महाराज आमचे म्हातारे फार बोलतात. अरे बोलू द्या ना, तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही सुद्धा बोलतच होतात ना. एक ग्लासामध्ये पाणी घेऊन तुम्ही सगळ्या घरामध्ये पिचकारे मारत होता, तरी सुद्धा आई तुमच्या मागे पळत पळत तेवढं साफ करत होते. एक पोरगा एवढा शिकला, त्याला आईची लाज वाटू लागली. तो शेवटी एक दिवस आई जवळ आला आणि आईला म्हणला, आई फार उपकार केले तू माझ्यावर, मला जन्म दिला म्हणतात असं, फार उपकार झाले तुझे माझ्यावर. माझी एक अपेक्षा आहे आई. ऐक म्हटले, ऐक आई ऐक. मला तू जेवढे माझ्यावर उपकार केले तेवढे उपकार मला फेडायचे. मला तुझे उपकार नको आहे, मला ते उपकार फेडायचे. सांग त्या उपकार फेडण्यासाठी मी काय करू. आईनं सांगितलं, अरे आईचे उपकार फेडणं देवाला जमलं नाही, तू कोण माझे उपकार फेडणारा. आईनं सांगितलं, बाळा तुला जर उपकार फेडण्याची जर आशा निर्माण झाली असेल तर तुला एक चान्स मी देते. आजच्या दिवस तू माझ्याजवळ राहा, मग मात्र मी मानेल की तू माझे उपकार फेडलेस. उद्यापासून माझ्या उपकाराचं गाणं मी समाजासमोर गाणार नाही. पोरगा आईजवळ थांबला. रात्र झाली, जेवण झाले, एक अंथरूण टाकल्या गेलं. एका बाजूला पोरगा झोपला, एका बाजूला आई झोपली. रात्रीचे 11 साडे11 वाजले. आता पोराचा डोळा लागणार. तेवढ्यामध्ये त्या आईनं सांगितलं, बाळा अरे तहान लागली रे, मला तहान लागली, थोडंसं पाणी आणतोस का. असं म्हटल्यानंतर तो पोरगा उठला, किचनमध्ये गेला, ग्लास भरला, आईच्या हातामध्ये दिला. आईनं एक घोट पाणी घेतलं, बाकीचं खाली ठेवून दिलं. अर्धा पाऊण तास निघून गेला. अर्धा पाऊण तास निघून गेल्यानंतर आईनं परत आवाज दिला, बाळू अरे पाणी देतो का मला. आता मात्र पोरानं नुसतं पाणी दिलं नाही. ते पोरगा आता सांगू लागलं, आई एवढ्यात तुला पाणी दिलं होतं ना, एक घोट पिला, बाकीचं तर ठेवूनच दिलं. बाळा तहान लागते रे, जा पाणी घेऊन ये. पोरगा परत उठला, ग्लास भरला, आईच्या समोर ठेवला. आईच्या समोर पाणी ठेवल्यानंतर आईनं परत ते घेतलं. परत पाणी घेतल्यानंतर आईनं परत एक घोट पिला, ठेवून दिलं बाजूला ठेवल्यानंतर अर्धा पाऊण तास निघून गेला. परत आता डोळा लागायची वेळ आली. डोळा लागायची वेळ आल्यानंतर आईनं परत आवाज दिला, बाळा. आता मात्र पोरगा तन करत उठला. काय चाललंय म्हटलं, म्हातारे तुझं 3 टाइम झोप मोडली माझी. अरे डोळा लागायचा म्हटलं का लगेच आवाज देते, असं कसं असतं का. अरे म्हटले तहान लागली मला. अगं 2 ग्लास तुझ्या उशाशी ठेवले तरी सुद्धा तुला 3रा ग्लास लागतो. तहान लागली रे, खराब झालं ते पाणी. यानं आता 3रा ग्लास किचनमध्ये गेला. दन पावलं करत घरात गेला. बाहेर आल्यानंतर आत्तापर्यंत हातात ग्लास देणारा पोरगा आता हिसकून आईच्या हातामध्ये दिला. आईनं तो ग्लास घेतला, पडण्याचं नाटक केलं. ग्लास खाली पडला, अंथरूण ओलं झालं.
ओलं झाल्यानंतर तो पोरगा चिडचिड करायला लागला. ग्लास सुद्धा धरता येत नाही तुला, परत परत काय पाणी मागत असते, आता ग्लास तर धरायचा. ती म्हटली बाळा पाणी देऊ नको, जाऊ दे, नकोय मला तुझं पाणी, झोप. पोरगा परत दुसऱ्या बाजूला गेला, झोपला. आईनं सांगितलं बाळा अरे इकडं मी कसं झोपू आता गड्या राजा, इकडं तर ओलं झालं ना रे, एक काम कर तू इकडनं झोप, मला पलीकडनं झोपू दे. पोरगा म्हटला खरंच साठीची बुद्धी नाठी झाली. अगं या ओल्यावर कुठं झोप लागणार आहे का मला, ओल्यावर मला झोपायला सांगते आणि तुला कोरड्याला झोपायचं, मला या ओल्यावर झोप लागेल का. आईनं उत्तर दिलं बाळा अरे एक दिवसाचं ओलं तुझी निम्मी झोप मोडते राजा, वर्षभर तुझ्या ओल्यावर मी झोपले तुला कोरड्यावर झोपवलं गड्या. वर्षभर तू अंथरूण ओलं करत होतास, त्या ओल्यावर मी झोपत होते, तुला कोरड्याला झोपवत होते. काय माझे उपकार फेडणारेस राजा तू, काय माझे उपकार फेडणारेस. अरे 2 टाइम पाणी मागितलं तर तू तिसऱ्यांदा तनतन केली पाण्याला. अरे माझ्या अमृतासारखा पाणा मी तुला पाजलाय, तू काय माझ्या उपकाराची परतफेड करणार राजा. तुझ्याच्यानं होणार नाही रे, नाही होणार तुझ्याच्यानं, जाऊ दे म्हटले, जा तू. अरे एक रात्र तुला सहन नाही झालं, तू माझ्या उपकारांची परतफेड काय करणार आहे. जे उपकार मी तुझ्यावर गेल्या 2-3 वर्षात केले ते उपकार तू 1 दिवसात फेडू शकत नाही गड्या. म्हणून लक्षात घ्या, जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येई तिच्या डोळ्याला. ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. म्हणून त्या आईचे उपकार फेडणं आयुष्यामध्ये शक्य नाही गड्या. का, कारण की त्या आईनं तिचं आयुष्य घालून तुम्हाला वाढवलेलं असतं ना, म्हणून तिचे उपकार फेडणार नाही. पण जोपर्यंत आहात ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. लक्षात घ्या. म्हणून का, कारण की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. एकदा की आई वडील निघून गेले की बस प्रेमाचा सागर आटला जातो. म्हणून त्यांच्यावर प्रेम करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात, रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठवर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग
तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आज आमचं समाजामध्ये जे अस्तित्व आहे, आज समाजामध्ये आमचं जे अस्तित्व आहे, समाजामध्ये आज जे नाव आहे, समाजामध्ये जे रुतबा आहे, हे सगळं आम्हाला त्या आई वडिलांची देण आहे. म्हणून आम्ही कुठंतरी आज समाजामध्ये उभा आहोत याची जाणीव ठेवा. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा की ते निघून गेले की परत मात्र आपल्या आयुष्यात काही भेटत नाहीत महाराज. म्हणून लक्षात घ्या, या खऱ्या अर्थानं आज सौभाग्यवती कलाबाई खंडू कानकाटे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त एकच मागणी मागतो. ज्या ज्या लोकांचे आईवडील अजून हयातीत असतील त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करा. त्यांनी आपल्या आईवडिलांच्या ऋणांमधून उत्तीर्ण होण्याचा कुठंतरी प्रयत्न करा, एवढी मागणी मागतो. झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती.